एक आईचा विश्वास। पंढरपूरमधील कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध। सरकारनं दखल न घेतल्यास कर्नाटकात जाण्याची धमकी, तर कॉरिडॉर विरोधाला सर्व पक्षीयांचा पाठिंबा असल्याचा दावा। मुंबईंचं जतवरील वक्तव्य म्हणजे लिहून दिलेली स्क्रिप्ट। संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। छत्रपती शिवरायांचा अपमान विसरण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप। संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन दिल्याचा ईडीचा दावा। यशवंतराव चव्हाणांची आज 38वी पुण्यतिथी। प्रीती संगमावरती मुख्यमंत्री शिंदेंनी केलं अभिवादन। उल्हासनगरात पप्पू कलानी यांच्या बंगल्यावर आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा। मारहाणीमध्ये आरपीआयचे 3 कार्यकर्ते जखमी। पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये गोळीबाराची घटना। पूर्व वैमनस्यातून 2 गटात राडा। 6 आरोपींवर गुन्हा दाखल। सौदी अरेबियामध्ये पुराचा हाहाकार। राजधानी जेद्दाहसह अनेक शहरं गेली पाण्याखाली। जनजीवन विस्कळीत। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा। पुण्यामधील दीनानाथ रुग्णालयानं दिली माहिती। आणि अमिताभ बच्चन यांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा। परवानगीशिवाय कुणालाही आवाज वापरता येणार नाही, हायकोर्टाचे निर्देश। नमस्कार।